मित्रांनो, सिंधू संस्कृतीमधील शहरांना स्मार्ट सिटीज का म्हणतात? जगामध्ये असलेल्या पॅरिस, न्यूयॉर्क, टोकियो या सगळ्या शहरांपेक्षा सुद्धा सिंधू संस्कृतीमधील शहरं ही अधिक प्रगत किंवा अधिक सुव्यवस्थित असलेली शहरं होती. जगामध्ये असलेली क्रमांक 1 ची स्मार्ट सिटी इस्रायलची कॅपिटल तेल आयू यापेक्षा सुद्धा इस्रायलमधील हरप्पा, मोहंजोदडो किंवा या संस्कृतीमध्ये मिळालेल्या अनेक शहरांची रचना ही या कुठल्याही स्मार्ट सिटीजपेक्षा अधिक नीटनेटकी आहे. ही शहरं अधिक स्मार्ट आहेत. UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची ही शहरं किंवा सिंधू संस्कृती आपल्या अर्बन सिव्हिलायझेशनसाठी काय योगदान देऊ शकते, काय कंट्रीब्यूट देऊ शकते, अशा प्रकारचा प्रश्न आला होता. त्यामुळं आपल्याला ही शहरं आज सुद्धा काय शिकवू शकतात, आपण या शहरांपासून आज काय घेतलं पाहिजे, आपण यावर थोडंसं डिस्कस करूया. त्याआधी सिंधूची शहरं ही स्मार्ट का आहेत, सिंधूच्या शहरांना स्मार्ट सिटीज का म्हणतात, आपण हे पहिल्यांदा पाहूया. स्मार्ट सिटीज म्हणजे काय? कुठल्याही शहरामध्ये एखादी गोष्ट करत असताना किंवा एखादी रचना करत असताना त्याचे एक नाही तर अनेक फायदे होतात, किंवा कितीही काळ आला तरी, कितीही काळ लोटला तरी, अनेक वर्षानंतर सुद्धा या निर्माण केलेल्या गोष्टींचा फायदा होत राहतो आणि त्याचा कुणालाही त्रास होत नाही, किंवा येणाऱ्या पिढींना कुठलाही त्रास न होता या गोष्टीची चिरकालता टिकून राहते. अशा अनेक गोष्टी, अशा अनेक स्मार्ट गोष्टी या सिंधू संस्कृतीमधल्या शहरामध्ये आहेत. या शहरांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा या सगळ्या शहरांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या शहरांचं असलेलं नियोजन, प्लॅनिंग. आज सुद्धा आपल्याकडे टाउन प्लॅनिंग असतं, पण आपल्याकडे पहा, पुणेमध्ये किंवा मुंबईमध्ये, स्पेशली पुण्यामध्ये जर आपल्याकडे सभा असेल किंवा महाराष्ट्रातल्या, हरियाणामधल्या, पंजाबमधल्या एखाद्या शहरामध्ये सभा असेल तर ती सभा कुठे होते? पुण्यामध्ये या पॉलिटिकल सभा असतात, पॉलिटिकल रॅली असतात, या कोरड्या नदीपात्रात घेतल्या जातात. कारण सभेसाठी मोठी अशी मैदानं नाहीत. ही शहरं वाढतील, या शहरांचा असा विकास होईल, लोकसंख्या वाढेल आणि मग मैदानं लागतील, सभा घेण्यासाठी जागा लागतील, याचा नियोजन करताना विचारच केला गेला नाही. ही आपल्याकडं असलेली शहरांची अवस्था आहे. सिंधू संस्कृतीमध्ये मात्र याचं नेटकं नियोजन केलेलं दिसतं. हे सुपर प्लॅनिंग आहे त्यांचं. सिंधूच्या शहरामध्ये, सिंधू संस्कृतीमधील शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा आराखडा. ते पहिल्यांदा नियोजन करतात, त्यासाठी ते शहराचा आराखडा बनवतात आणि मग शहर निर्मितीला प्रारंभ होतो. सगळ्यात पहिल्यांदा लोकेशन. ही संस्कृती नागरी संस्कृती आहे. ही संस्कृती ट्रेड बेस्ड संस्कृती आहे. इकॉनॉमी फार प्रगतशील आहे. खूप डेव्हलप्ड अशी शहरं आहेत, खूप डेव्हलप्ड असा ट्रेड आहे, इंटरनॅशनल ट्रेड आहे. पण तरीही ही संस्कृती ॲग्रियन संस्कृती आहे, कृषी संस्कृती आहे. यामुळं ही शहरं नदीपासून जवळ आहेत. नदीचं पाणी पिण्यासाठी, वापरासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी सहजगत्या उपलब्ध येईल इतक्या जवळ ही शहरं वसलेली आहेत. पण ती नदीच्या पाण्यापासून सुरक्षित अंतर ठेवून सुद्धा आहेत. पाण्याचा धोका होऊ नये, पूर परिस्थितीमध्ये शहराचं रक्षण व्हावं, अशा ठिकाणी उंचवट्यावर या शहरांची रचना केलेली आहे. म्हणजे प्लेसमेंट हे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी पाहिलेलं आहे. त्यानंतर शहराचे रस्ते रुंद, सरळ आणि एकमेकांना फक्त काटकोनात छेदणारे रस्ते, हे एक सिंधू संस्कृतीतल्या शहरांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. या शहरातील रस्ते सरळ आहेत, ते एकमेकांना काटकोनात छेदतात,
जिथे छेदतात तिथे एक मोठा स्क्वेअर आहे, चौकोन आहे, त्यामुळं ट्रॅफिक जॅमची समस्या कधीही निर्माण होत नाही. या शहराला लागून जी घरे आहेत त्या घराची मागची बाजू रस्त्याला लागून आहे. घराचे दरवाजे हे रस्त्याच्या बाजूला नाही आहेत. त्यामुळं या घरांचा अतिक्रमणाचा त्रास या रस्त्याला होत नाही आणि रस्त्यावर जी धूळ आहे, रस्त्यावर जे वेगवेगळे पार्टिकल्स असतात त्या प्रदूषणाचा त्रास या घरांना होत नाही. हे अशा प्रकारची त्यांची स्मार्ट रचना, हे त्यांचं स्मार्टनेस आहे. दुसरं म्हणजे इथली ड्रेनेज सिस्टीम. ते हायजीनला, सॅनिटायझेशनला फार महत्त्व देत होते. त्यामुळे प्रत्येक घरामधून भूमिगत नाले आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेज आहेत, जे आजही आपल्या बऱ्याचशा शहरामध्ये नाही आहेत. तर ती भूमिगत गटारं आहेत प्रत्येक घरामधून आणि ती मुख्य नाल्याला जोडलेली आहेत. हा मुख्य नाला म्हणजे रस्त्याच्या खालून वाहणारा नाला आणि हे सगळे नाले, हे सगळे ड्रेनेज शहराबाहेर जाऊन एका मोठ्या डम्पिंग ग्राउंडमध्ये त्याचा निचरा केलेला आहे. सगळी ही ड्रेनेज सिस्टीम, सगळे नाले गटार ही भूमिगत आहेत. रस्ते सरळ आहेत, त्यामुळे हे त्या रस्त्याखालून वाहणारी नाले सुद्धा सरळ आहेत. म्हणजे हे त्यांचं स्मार्टनेस. एक रस्ते सरळ केल्यामुळं त्यांची नाले सुद्धा सरळ झाली, घरं सुद्धा सरळ आहेत. म्हणजे शहरांना बकालपणा येत नाही. या ड्रेनेज सिस्टीमचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे हे नाले सरळ तर आहेतच, परंतु त्यासोबत त्यांना असा एक छोटासा उतार, एक जेंटल स्लोप दिलेला आहे. यामुळं पाणी तुंबत नाही, पाणी असं साठून राहत नाही. आणि जर कधी ते तुंबलं, जर कधी त्याच्यामध्ये कचरा जमा झाला तर तो साफ करण्यासाठी ठिकठिकाणी मॅनहोल आहेत. तिथं त्या मॅनहोलमधून उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या जिथं संपतात तिथं सफाई करण्यासाठी लागणारं साहित्य आहे. ही अशा प्रकारची त्यांची स्मार्ट शहरांची रचना आहे. म्हणजे रस्ते बांधताना ते कसं नियोजन करतात, ते नाले बांधताना कसं नियोजन करतात, त्यांच्या घराची रचना कशी आहे, हे सगळं त्यांचं स्मार्टनेस आहे. त्यामुळे ती शहरं कधीही बकाल झालेली नाहीत, अत्यंत सुव्यवस्थित असलेली शहरं आहेत. या नगररचनेच्या आराखड्यामध्येच जे जे सार्वजनिक वापरासाठीच्या जागा आहेत त्यासाठी मोकळ्या जागा सोडलेल्या आहेत. म्हणजे ॲम्पी थिएटरसाठी किंवा पब्लिक बाथसाठी किंवा ज्या काही कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमासाठीच्या सार्वजनिक उपयोगाच्या जागा आहेत त्यासाठी त्यांनी मुद्दाम अशा एम्प्टी प्लेसेस, मोकळ्या जागा ठेवलेल्या आहेत. म्हणजे शहरं कितीही वाढली तरी त्याच्या गरजा भागल्या जातील. पुढे जे होणार आहे त्याचा विचार करून शहरांची रचना तयार करणं किंवा एखादी गोष्ट करत असताना त्याच्यामधून अनेक गोष्टी साध्य करणं याला स्मार्टनेस म्हणतात. तर हेच त्या स्मार्ट सिटीचं वैशिष्ट्य आहे. सिंधू संस्कृतीतील ही शहरं अशी नीटनेटकी सुनियोजित आहेत आणि हा वारसा आपण आपल्या शहरांसाठी घेतला पाहिजे. आपल्याला आत्ता स्मार्ट सिटीज तयार करायची आहेत. आपण आत्ता स्मार्ट सिटी तयार करत आहोत. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हा सुव्यवस्थितपणा किंवा एखादी गोष्ट करत असताना आपण त्याच्यातून अनेक गोष्टी कशा साध्य होतील हे आपण नगररचनेमध्ये पाहिलं पाहिजे. आणि फक्त नगररचनेमध्येच नाही तर UPSCच्या ॲस्पिरंटनी किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांनी ह्या स्मार्टनेसचा अवलंब आपल्या जीवनात केला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असताना त्याचा फायदा इतर अनेक गोष्टींसाठी कसा होईल, एखाद्या परीक्षेचा अभ्यास करत असताना त्याचा फायदा इतर अनेक परीक्षांसाठी कसा होईल याचा आपण विचार केला पाहिजे. तसं विचार करून त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि नियोजन करून मग अभ्यास केला पाहिजे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हा धडा आपल्याला देते, हा धडा आपल्या शहरांना देते, हा धडा आपल्या टाउन प्लॅनिंगला देते.